नमस्कार. आपण पाहता तरुण बाजू. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहे शोकसागरात बुडाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी दादांची कार्यशैली, लोकहिताच्या कामाप्रती असलेली त्याची तळमळ आणि दिलदार स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. विविध नेत्यांनी सांगितलेल्या व्यक्तिगत आठवणींना सगळे गहिवरले. अजितदादा त्यांच्या कामामुळे काय महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वाधिक उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. दादा नेहमी म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल. मी आज हे म्हणू शकतो की अजितदादा सर्वोत्तम मुख्यमंत्री झाले असते. एक जो महाराष्ट्राला सर्वोत्तम मुख्यमंत्री मिळाला असता तो आज अजितदादा पवार यांच्या रूपात आज आपल्यात नाही. कधीतरी नेत्याने त्यांचे स्वप्न देखील पूर्ण केले असते. विकास प्रकल्पाच्या बाबतीत अजित पवार नेहमी सकारात्मक असायचे. 12चा कार्यक्रम असला तरी ते 11:59ला हजर असायचे. मंत्रिमंडळात कितीही विषय असले तरी ते अभ्यास करून यायचे. दुसरीकडे दादा राजकारणात आपण घेतलेले निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे. पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा मात्र निर्णय चुकला. तो मागे घ्या आणि परत या अशा भावुक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषद श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आबाळ एवढा दुःख असतानाही ताई खंबीर उभे आहेत. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विकास आता थांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरू असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर अतिशय जवळचे संबंध होते असे सांगत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांना दृष्ट लागली आहे असे म्हणत मुश्रीफांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी भावूक झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांचा कंठ दाटून आला होते. त्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार सोडून गेले असे भावनिक उद्गार त्यांनी सभागृहात काढले. बारामतीसोबतच अजित पवारांचे कोल्हापूरवर देखील विशेष प्रेम होते असे मुश्रीफ यांनी सांगितले. अजितदादांच्या आठवणींना सांगताना आमदार रोहित पवार झाले भाव. एकदा अजितदादा म्हणाले होते की रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी म्हणायचे की तुझं शारीरिक वजन वाढले, शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन, शारीरिक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांना जाऊन महिना होत आला. आम्हाला सर्वांना कुठेतरी वाटायचं ते आमच्यामध्ये असतील असं वाटायचं, पण तो भ्रम आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर तुटला. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आज सभागृहात ज्यावेळी त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करून या नेत्याशिवाय आयुष्य जगावं लागेल हेच दुर्दैवाने आज बोलावं लागते असं आदिती तटकरे म्हणाले. यावेळी त्यांना रडू आवरलं नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं होतं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. मला कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला आमदार केलं असे उद्गार आमदार अमोल मेटकरी यांनी काढले. दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत शोकसभा पार पडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध पक्षातील नेते यावेळी उपस्थित राहिले. राजकीय नेत्यांसह कलाकार, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. आजच्या दिवसाऐवजी दादांच्या वाढदिवसाला जमलो असतो तर बरं झालं असतं असं म्हणत नाना पाटेकरांनी अजितदादांच्या फोटोसमोर हात जोडले. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.